बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय, कारण सोयाबीन बियाणं उगवलं नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेत. तर तात्काळ पंचनामे करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसनं मागणी केली आहे. कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बियाणं उत्पादक कंपन्यांनी मोठा झटका दिलाय. रवी सीड कंपनीचं उन्नती नावाचं सोयाबीन बियाणं उगवलं नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आले. कृषी मंत्री दत्तामामा भरणे आहे. त्यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेतो. त्या अनुषंगाने आज कृषी अधिकाऱ्यांना आज माझ्याकडे अनेक शेतकरी बांधव आले. अद्यापर्यंत आमचे पंचनामे झाले नाही. पंचनामे तात्काळ मिळायला पाहिजे. ती सोयाबीन जे आहे उगवलंच नाही, त्यामुळे आम्ही आर्थिक संकटामध्ये आहे. तोपर्यंत पंचनामे होणार नाही, तोपर्यंत आम्हाला परत तिथं पेरता येणार नाही. म्हणून आज मी आमचे जिल्हाध्यक्ष इथं कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आलो. त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या, सर्व असं असं करा. जर तुम्ही तुमच्या कर्तव्यात जर कसूर केला तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आमगाव उपविभागांतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली परंतु सोयाबीन बियाणे उगवले असे आमच्या आमगाव उपविभागामध्ये जवळजवळ आजपर्यंत 700 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आम्ही आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेले मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त आदेश काढून त्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले.